हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या योजनेअंतर्गत 2025 या वर्षामध्ये राज्यात 10 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम सध्या सुरू आहे आणि वेगवेगळ्या विभागाला हे वृक्ष लागवडीची जबाबदारी देण्यात आलेली आहे। नागपूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने जे वृक्ष लागवड केली त्यामुळे निश्चितच कचरा घर आहे, कचरा घराच्या तिथे आपण बघू शकतो की वृक्ष लागवड केल्याचं पाहायला मिळत आहे। जिथे आजूबाजूचे लोक कचरा येऊन आणून फेकतात त्या ठिकाणी अशा प्रकारे वृक्षांची लागवड करण्यात आली। सोबतच जर का तुम्ही बघितलं तर मोठ्या वृक्षाच्या खाली देखील लहान वृक्षांचे रोपटे लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे प्रश्न हा उपस्थित होतो की ही एक फक्त औपचारिकता पूर्ण होत आहे की खरंच समृद्ध महाराष्ट्र या वृक्ष लागवडीच्या माध्यमातून करायचा, हा एक प्रश्न इथे उपस्थित होत आहे। तुम्ही जर का अवतीभोवती बघा, इथे जे वृक्ष लागवड करण्यात आलेले अशा प्रकारे खरडे खाली तिथे लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मध्ये जिथे शेणखत टाकायला पाहिजे, जिथे पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे अशा ठिकाणी तिथे खरडे टाकण्यात आल्यामुळे इथल्याच कुठेतरी कचरा उचलला आणि तो तिथे टाकून दिला। सोबतच अवतीभोवती बघा जे अंतर सोडण्यात आलेलं आहे ते देखील पुरेसं नाही आणि मोठ्या वृक्षाच्या खाली छोट्या वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच कुठेतरी वेगवेगळ्या विभागाकडनं जे वृक्ष लागवड मोहीम आहे त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग कुठेतरी औपचारिकता तर पूर्ण करत नाही ना, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण की नागपूर जिल्ह्यामध्ये त्यांना जवळपास 1 लाख त्यांनी वृक्ष लागवड केला तर त्यांचा दावा आहे, मात्र वस्तुस्थिती अशी आहे की कशा प्रकारे ही औपचारिकता पूर्ण झालेली आहे। आपल्यासोबत अनुसैया काळ्या मॅडम आहे, त्या पर्यावरणवादी आहे, त्या संपूर्ण विषयावर लक्ष ठेवून असतात। हे चित्र बघितल्यानंतर काय प्रश्न पडतो तुम्हाला? हे चित्र बघितल्यानंतर असंच वाटतं की एक तर औपचारिकता, पैशाची उधळपट्टी, मग सरकारची असो पण सरकार पण टॅक्सपेअरच्या पैशातूनच हे सगळं करते, तर मजाक लावली आहे खरंच। तुम्ही बघता इथे पूर्ण इथे नाला आहे आणि पूर्ण कचरा घर आहे आणि हे ज्याप्रमाणे लागलं आहे इथे ऊन पाणी खत हे कसं देणार, काय करणार? इथे ऊन तर लागतच नाही, ते वाढ कशी होणार त्या झाडांची? आणि हे प्लॅन करताना पण ज्यांना कॉन्क्रीटच समजतं त्या लोकांनी प्लॅन करून एक औपचारिकता पूर्ण करून दाखवायची आणि नंबर पूर्ण आकडा पूर्ण करायचा म्हणून हे केलं आहे। कुठेतरी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र होईल का या सगळ्या मोहिमेच्या माध्यमातून, हा एक आता प्रश्न उपस्थित होत आहे। हरित तर असा होईल की कोणीतरी पैसे बनवले आहेत आणि समृद्ध नक्कीच नाही। कारण तुम्ही बघताय जर समृद्ध असतं तर ज्या प्रकारे आहे सगळी घाण पडलेली आहे, याच्यातून कोणची समृद्धी होईल देवच जाणो। तर एक कुठेतरी एक भ्रष्टाचाराचं मोठं कुरण बनत चाललेलं आहे हे वृक्ष लागवड मोहीम खूप जास्ती मोठ्या प्रमाणात। कारण सरकारने हे केलं की तुम्हाला 10 कोटी 1 कोटी असं लावायचे झाडं, पण तुम्ही जो भ्रष्टाचार करताय त्याच्यावरती कुठेतरी रोख पाहिजे, कुठेतरी अकाउंटेबिलिटी पाहिजे ना। हे वृक्ष जेव्हा लावले याचा एक कुठे रिपोर्ट कुठे आहे, लोकांना कुठे कळलंय, कुठे लावले आणि किती जगले, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। जगणं तर फार मोठा हे आहे प्रश्न, कारण जगत कधीच नाही। आपणच लावलेले जे आपल्यालाही माहिती आहे की 70% जगतात, पण इथे तर 70% मरतील। आणि ज्या प्रकारे लावले तुम्ही बघता इथे काही वाकडे झाले आहेत, काही पडतात आहेत, अशा प्रकारे वृक्ष लागवड नाही होत, त्याची एक पद्धत असते। काय मागणी राहील तुमची? मागणी ही राहील की हे जे नौटंकी करतात ते बंद करावी। आता हे सगळं जे आहे ना मजाक झालेलं आहे आणि टॅक्सपेअरलाही समजतंय हरित समृद्ध महाराष्ट्र असा नाही बनत। पहिले बेसिक्सवरती काम करा आणि खरंच जर वृक्ष लागवड करायची असेल तर लोकांच्या माध्यमातून पण ट्रान्सपरन्सी ठेवून व्यवस्थित करा। आपण बघू शकतो की जर का अशा प्रकारे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वृक्षाची लागवड होत असेल तर खरंच हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या योजनेचं जे उद्देश आहे तो आपण साध्य करू का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।